100 किलो ज्यावेळेस टाकतो आपण युरिया त्यावेळेस हे 46% भेटते. मग उरलेलं 54% काय? विचार केला का आपण? नाही. दुकानदाराला विचारलं नाही, कंपनीवाल्याला विचारलं नाही. त्याच्यावर एक नंबर असते दिलेला, कस्टमर केअर नंबर असते युरियाच्या बॅगवर. त्याला विचारा की साहेब म्हणा हे 54% का हो? आता 46% कधी? जर आपण 100 किलो देऊ तर. आपण आपली बॅग असते पहिले 50 किलोची होती, आता 45 किलोची आहे, पुढच्या वर्षी कदाचित 40 किलोची होऊ शकते. तर हे घटक आपल्याला माहीत नाही काय आहे, तर कोणी आपल्याला सांगत नाही. आणि असे आता काय होते, ज्यावेळेस आपण नत्र देतो तर नत्र काम काय करते. आता हे जाऊ द्या, हे 54 किलो जाऊ द्या. तुम्ही विचारा, एक तर कंपनीला विचारा किंवा दुकानदाराला विचारा काय आहे म्हणा, की बा आम्ही आणतो जे घटक पाहिजे त्या घटकापेक्षा बिनकामीचा घटक त्याच्यात जास्त आहे. जे पिकाला पाहिजे नाही, जमिनीला पाहिजे नाही ते घटक जास्त आहे. तर ज्यावेळेस आपण हे 46% नत्र टाकू, 2 बॅगा टाकू, तर त्यावेळेस याच्यातला आता पहिले हे काम काय करते, नत्राचं काम काय कोणी सांगू शकते का? नत्र दिलेलं आहे, तुम्ही युरिया दिला आहे, युरिया दिल्यावर काय फरक दिसते पिकात? हिरवं पडते झाड आणि वाढ होते झाडाची, बरोबर आहे. आता युरिया ज्या दिवशी तुम्ही पिकाला देता तर ते 4थ्या दिवशी तुमच्या पिकाला लागू होते, बरोबर. 4थ्या दिवशी झाड तुमचं हिरवं दिसणं सुरू होते, 4थ्या दिवशी लागू होते आणि ते 12 दिवसपर्यंत कंटिन्यू लागत राहते तुमच्या पिकाला. 4थ्या दिवशी लागेल, 5व्या दिवशी थोडंसं लागेल, 6व्या दिवशी थोडंसं लागेल, 7व्या दिवशी, असं 12 दिवसपर्यंत तुमच्या पिकाला ते हळूहळू उपलब्ध होतं. आपण त्याला 100 किलोतून भेटलं 46%, 100 किलोतून 46% भेटलं, परंतु पिकाला मिळालं किती? ज्यावेळेस तुम्ही हे पिकाला टाकता, जमिनीत टाकता, त्यावेळेस तर 50% तुमच्या पिकाला भेटते आणि 50% हवेत उडून जाते. म्हणजे 50% तुमच्या पिकाला भेटतच नाही. मग या 50%चं काय होते? हे झाड आहे, झाडाच्या बुडाला तुम्ही युरिया टाकला आहे, ज्यावेळेस हे 50%चं काय होते ते सांगत आहो मी. ज्यावेळेस तुम्ही हे युरिया इथं देता, युरिया दिल्यानंतर हे युरियाचे कण जर जास्त पाऊस आला तर हे लीच आउट होऊन जाते जमिनीत. ह्या जो रूट झोन म्हणते याला झाडाचा रूट झोन म्हणते, जिथं मुळा आहे, झाडाच्या ॲक्च्युअल मुळा जिथं आहे, या मुळाच्या खालच्या थरात चाललं जाते, इथं जाऊन फिक्स होते मातीच्या कणासोबत. हे तुमच्या कामी येत नाही. जर जोराचा पाऊस आला तर पावसासोबत वाहून जाते, नदी नाल्यात मिसळते, नदीचं पाणी याचा pH वाढवून टाकते, नदीच्या पाण्याचा, नाल्याच्या पाण्याचा तुमचा pH वाढवून टाकते, जमिनीचा पोत खराब करते, पाण्याचं तंत्र बिघडून टाकते. तर हे काम करते युरिया जे आपण टाकलेला आहे, तुमच्या पिकाला दिलेला आहे 50%वाला. त्यानंतर तिसरी जी प्रोसेस होते, ज्यावेळेस तुम्ही इथं नत्र टाकता, या नत्राचं नायट्रिफिकेशन नावाची प्रोसेस होते. व्होलाटायलायझेशन म्हणजे हे खूप काय म्हणतो आपण त्याला, कापूर माहिती आहे, कापूर हातावर ठेवला की उपकते हवेत जर जास्त वेळ राहिला. तसंच युरिया ज्यावेळेस तुम्ही टाकता, इथं कुठंतरी त्या जमिनीच्या मातीच्या छिद्रातून हवा आतमध्ये येते, हवा आतमध्ये आल्यानंतर या युरियाचं रूपांतर परत याच्यात होते, नायट्रोजनमध्ये रूपांतर होते आणि हे तुमचं हवेत चाललं जातं. म्हणजे हे तुमच्या पिकाला भेटत नाही. कारण काय? तर हे हवेसोबत उपकून गेलं. मग भेटलं फक्त 50%, फक्त 50% भेटलं. आता कितीतून 50% भेटलं? जे आपण 46% दिलं त्याच्यातून 50% आपल्या जमिनीला भेटलं. म्हणजे किती भेटलं? फक्त 23 किलो आपल्या जमिनीला भेटते. म्हणजे लक्षात आला का विषय? 100 किलो टाकलं, 46 भेटलं, 46 मधलं 50 हरपलं, 50च भेटू राहिलं. आणि ह्या 50 म्हणजे 46चं 50% किती होते? 23 किलो. फक्त 23 किलो युरिया तुमच्या पिकाला भेटू राहिलं. हे जे 23 किलो आहे, हे 23 किलो मग एवढ्यानं तुम्ही जे देऊ राहिले, फक्त चुका काय होऊ राहिले? मग हे हवेत आपण जे जमिनीत लीच आउट झालं किंवा पाण्यानं वाहून गेलं किंवा हवेत जे उपकून गेलं, याचा आपण याचा बचाव करू शकतो. म्हणजे जिथं तुम्हाला एकरी 2 किंवा 3 युरियाच्या बॅगा टाका लागते, ते तुमचं 1 किंवा 1.5 बॅग येऊ शकते जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर. मग हे नियोजन काय आहे हे आता पुढं सांगतो. पहिले आपण फॉस्फरसबद्दल समजून घेऊ.